वाशिमच्या रिसोडमध्ये अवैध गर्भपात करणाऱ्या सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय। शिवा प्रसूतीगृह असं या दवाखान्याचं नाव आहे आणि एका गर्भवती महिलेनं बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सोनोग्राफी करून मुलीचा गर्भ असल्याचं लक्षात आल्यावर गर्भपात करण्यासाठी डॉक्टर भोपळे यांच्या दवाखान्यामध्ये भरती झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पवार यांच्या पथकाला मिळाली आणि या आधारे ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणात भोपळे दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हे गर्भपात केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं, त्यामुळे चौकशी दरम्यान मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। धक्कादायक बाब आहे, गेल्या अनेक दिवसांपासून हे गर्भपात केंद्र सुरू होतं। चौकशी दरम्यान इथं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये प्रशांत पवार यांच्या पथकाला माहिती जी मिळाली होती त्या आधारे कारवाई करण्यात आली आणि भोपळे दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आहे ही, वाशिमच्या रिसोडमधून अवैध गर्भपात करणाऱ्या सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे।